नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ऑल GMC भरतीसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत. आता हेच क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतील याची काही गॅरंटी नाही, पण अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येतात. त्यासाठी आपण हे सराव म्हणून हे क्वेश्चन्स आपण यूट्यूबवरती पाहत असतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता चला स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हे कोणत्या संस्थेचे प्रमुख प्रकाशन आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 1चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, RBI. क्वेश्चन नंबर 2, भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने कोणत्या राज्यात गगन स्ट्राईक नावाचा संयुक्त सराव केला? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंजाब. क्वेश्चन नंबर 3, जगातील पहिले CNG टर्मिनल कोणत्या भारतीय राज्यात उभारले जाणार आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 3चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात. क्वेश्चन नंबर 4, कोणत्या संस्थेला SEBI कडून सोशल स्टॉक एक्सचेंज स्वतंत्र विभाग म्हणून सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 4चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, BSE. क्वेश्चन नंबर 5, लोव्हलिना बोर्गोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लोव्हलिना बोर्गोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 5चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बॉक्सिंग. क्वेश्चन नंबर 6, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने कंपन्यांना जारी केलेल्या औषध परवान्यांवर सुगम नावाचा निर्देशांक ठेवला आहे? सुगम नावाचा निर्देशांक ठेवला आहे. तर आपल्या क्वेश्चन नंबर 6चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. क्वेश्चन नंबर 7, बातम्यांमध्ये पाहिलेले यमुनोत्री धाम कोणत्या राज्यात आहे? तर क्वेश्चन नंबर 7चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तराखंड. क्वेश्चन नंबर 8, 2023 पर्यंत रिझर्व्ह बँकेने किती देशातील बँकांना रुपयात व्यापार करण्याची परवानगी दिली आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 8चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 18. क्वेश्चन नंबर 9, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने फेस्टिवल ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप FINE 2023चे आयोजन केले होते? तर क्वेश्चन नंबर 9चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. क्वेश्चन नंबर 10, 2023 मध्ये खेलो इंडिया गेम्सच्या पुढील आवृत्तीचे आयोजन कोणते भारतीय राज्य करणार आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 10चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण लवकरात लवकर कव्हर करूत. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.